नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यात पहिले तर सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आपले व्हिडिओ पाहत राहा आणि छान छान कमेंट करा। छान पूजेची तयारी झालेली आहे माझी आणि सिंपल अशी तयार झाले। मागे सिंपल असा आंबेडा बांधलेला आहे आणि पाहू शकता पूर्ण लुक दाखवते मी। सिंपल तयार झाले, आता पटकन पूजा करून घेते। इथे छान सुगड भरून घेतलेलं आहे। इथे आरतीची तयारी वगैरे सगळी केलेली। आता इथे मांडणी करायची आहे मला, पण त्याआधी ना हे देवाजवळ वसायचं आहे। आपल्या प्रत्येक सणाचं ना काही ना काही महत्त्व आहे, सायंटिफिकली महत्त्वसुद्धा आहे। आता थंडीचे दिवस आहेत आणि तीळ आणि गूळ हे आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतात आणि बाजरीची भाकरीसुद्धा जी आपण भोगीला केली। इथे छान मी सिंपल अशी पूजा करून घेते, एवढीच पूजा आहे। आणि साडी कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आपल्या या मोठ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये साडीची लिंक देते, नक्की चेक करा। खूप छान आहे साडीची क्वालिटी। आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी आपली मुलं पाहतच असतात, त्यामुळे मुलंही आपल्या गोष्टी फॉलो करतात। त्यामुळे आपण प्रत्येक सण छान आनंदाने सेलिब्रेट केला पाहिजे आणि प्रत्येक सणाचं महत्त्व मुलांना हे सांगितलं पाहिजे समजावून लहानपणापासूनच। त्यामुळे आपल्या सणांची म्हणा, आपल्या धर्माची मुलांना आवड निर्माण होईल आणि त्या गोष्टी त्या फॉलो करतील। मीही नेहमी अशीच करते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनन्या आणि काव्याला नेहमी इन्वॉल्व करत असते। थोडीफार तयारी असेल, रांगोळी काढणं असेल, आर्टच्या काही गोष्टी असतील, मुली पण छान तयारी करून देतात आणि मला मदतही होते। छान सिंपल अशी पूजा केलेली आहे आणि कुठे ना कुठेतरी मुलीसुद्धा मदत करतातच, नेहमीच मदत होते, पण सणाच्या वेळी वातावरण घरातलं काही औरच असतं। छान सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे अनन्याने। मी आता नेहमी रांगोळी काढत नाही, जेव्हाही सणाच्या दिवशी रांगोळी काढायची असते तेव्हा अनन्याच काढते आता रांगोळी, कारण अनन्या पण आता मोठी झाली आणि प्रत्येक गोष्टी तिची मदत होते। सणांच्या दिवशी घरातलं वातावरण खरंच खूप छान आणि पॉझिटिव्ह असतं आणि ते आपण ठेवलंही पाहिजे, कारण आपण छान आनंदाने सगळे सण साजरे केले ना तर घरातलं वातावरण आपोआपच पॉझिटिव्ह होऊन जातं आणि त्या वातावरणात मुलंही छान वाढतात आता आणि आपल्याला पाहतात, त्याच्यामुळे आपल्याला छान प्रकारे फॉलोसुद्धा करतात आणि मुलांना या गोष्टी लहानपणापासून आल्याच पाहिजेत असं माझं मत आहे। छान सिंपल अशी पूजा झालेली आहे। आता दिवसभर तर काही कार्यक्रम नाही आहे, पण माझं जेवण होईपर्यंत 4 वाजलेले आहेत आणि ही सगळी शूटिंग अनन्या करते। पूजा आवरून लगेचच संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करणार आहे, कारण संध्याकाळी जायचं आहे हळदी कुंकूसाठी आणि शिवणकामामुळे ना भरपूर ओळखी आहेत, ओळखी झाल्या आहेत, मैत्रिणीसुद्धा बऱ्याच झाल्यात। त्याच्यामुळे बोलवल्यानंतर जावं लागतं, कारण मान असतो तो, कुठेही तुम्ही नाही म्हणू शकत नाही देवाच्या कामासाठी। छान अशी पूजा झालेली आहे। या अशा सणांच्या वेळी ना ते एकटेच घरात असतात आणि आम्ही तिघीही फिरतीवर असतो। नवरात्रीतही अगदी तसंच होतं, 9-10 दिवस आम्ही तिघीही संध्याकाळच्या बाहेरच असतो आणि आत्तासुद्धा बरेचसे सण आहेत ज्याच्यामध्ये मुलांची जास्त इन्व्हॉल्वमेंट असते। जसं दसऱ्याला सोनं वाटायला जातात। आता अनन्या काव्यसुद्धा छान आवरतील, संध्याकाळी मेकअप वगैरे करतील आणि तिळगुळ वाटायला जातील पूर्ण सोसायटीमध्ये। संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि काव्या काय बनवते बघू दे। काव्या कोकम सरबत बनवते। काव्याला कोकम सरबतची लहर आली। मग कोणाकोणाला बनवते? दीदीला नकोय, कारण मी आता स्वयंपाकाची तयारी करते, पालक बनवते झटपट। माझे आता चालले 6:30 वाजलेत। काव्या कोकम सरबत बनवते आणि मी एका दुसऱ्या सोसायटीतून हळदी कुंकूला जाऊन आले मागाशी 5 वाजता। ते इथे सगळे वाण वगैरे देतात, मग त्याच्यासाठी जाऊन आले दुसऱ्या सोसायटीतल्या मैत्रिणीकडे आणि ते अनन्या मॅडम आता आवरते। 6:30 वाजलेत, मला 7:30 वाजता तरी हळदी कुंकूला जायचे, जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी जायचे, त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक आवरते।
नवरात्रीमध्ये ना, नवरात्रीमध्ये या दोघी फिरत असतात. रोज कुठे ना कुठे जातात. आणि आता हळदी कुंकू असेल मग मी रोज जाते कुठे ना कुठे. मैत्रिणीच आहे तेवढ्या. तर अनन्या आता मला हेल्प करते. ऑब्विसली आज सुट्टी आहे, तिला पण खेळायला जायचे आत्ता. आणि काव्य मॅडम सरबत बनवते, मी पटकन स्वयंपाक करते. एवढं खेळताय, टी व्ही पण पाहतात थोडा वेळ, दिवसभर खेळतायत. काव्य इथून वाकून बघते, ये पुढे. आणि तरी पण कंटाळा आहे सारखं, दर 10 मिनिटं कंटाळा आलाय, कंटाळा आलाय. काय लॉजिक आहे मुलांचं काय कळत नाही कंटाळा आलायचं. चला स्वयंपाक करते मी. आज बनवणार आहे पालकची भाजी. छान फ्रेश पालक आहे, त्याची एकच कपली करणार आहे. तांदळाची भाकरी आणि भात आणि खीर बनवणार आहे थोडी. काव्य मॅडम कोकम सरबत बनवलाय. छान झालं, पिऊन बघा ना, मस्त झालं. काव्याचं सरबत मस्त झालं. काव्याने अनु लहान होती तेव्हा ड्रेस घातला. छान झालं. सकाळी साडी नेसलेली, मस्त पूजा झाली. आता अनन्या काम करते ना, त्याच्या आवाजाने डिस्टर्ब होतोय आम्हाला. सकाळी छान साडी नेसलेली, पूजा वगैरे झाली, चेंज केलं. आता स्वयंपाक करते ना, साडी नेसते आणि मग हळदी. झटपट स्वयंपाक करून हळदी कुंकवाला जाऊन आले. आणि हळदी कुंकू आहे, हळदी कुंकूचा मान आहे. हळदी कुंकू लावलं आहे, पण ना स्किनचा थोडासा प्रॉब्लेम आहे. हळदी कुंकू टिकली या गोष्टी सगळ्या लावल्या की मग स्किनवर रॅशेस येतात आणि खूप इरिटेड होतं. त्यामुळे औषध वगैरे आणलेलं आहे. आता छान क्लीन केला आहे चेहरा आणि औषध लावून घेते. सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात व्लॉग व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि छान सणांचे दिवस आहेत, पॉझिटिव्ह रहा आणि छान सगळे सण सेलिब्रेट करा.